नमस्कार मंडळी, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मृण्मयी कबीरला म्हणत असते की कबीर, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, आणि जर या हार्ड डिस्क मध्ये काही नाही आहे तर तू कशाला इतका घाबरतोय. तेव्हा कबीर आता मृण्मयीला म्हणतो की मृण्मयी, जर या हार्ड डिस्क मध्ये काही असो नाही तर नसो, परंतु तुला मात्र आता तुझा विश्वास पणाला लावावा लागणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि तो विश्वास पणाला लावायचा की नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे. मृण्मयी सांगते की कबीर, मला बघायचंय की या हार्ड डिस्क मध्ये काय आहे ते. मायाला या गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो, कारण आपली मुलगी आपल्या पायावर पाय ठेवून चालतीये. मृण्मयी आता सुबोधला ओरडून सांगते की सुबोध, तुला कळत नाही का, सांगितलं ना एकदा हार्ड डिस्क बघ म्हणून, तर बघ. सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात की नक्की त्या हार्ड डिस्क मध्ये असं काय आहे आणि नक्की कुठला पुरावा या मायाला दाखवायचा आहे. कबीर मात्र बिनधास्त असतो, कारण कबीरला माहित असतं की त्यामध्ये काहीच नाहीये. जेव्हा सुबोध आता हार्ड डिस्क कनेक्ट करतो तेव्हा तो बघतो की त्यामध्ये गुंजाचा आणि कबीरचा एकही पुरावा नसतो. त्यामध्ये असतात कबीरचे आणि मृण्मयीच्या लग्नाचे फोटोज. माया पुन्हा पुन्हा रिमोटची बटणं दाबून बघत असते की पुढे कुठला एखादा फोटो येतोय का, परंतु त्या सगळ्या अल्बम मध्ये फक्त कबीरचे आणि मृण्मयीचे फोटोज असतात. मृण्मयीला आता खूप पश्चाताप होत असतो, कारण तिने कबीरवर अविश्वास दाखवलेला असतो. मृण्मयी म्हणते की मम्मा, आज तुझ्यामुळे मी कबीरवर संशय घेतलाय. तेव्हा माया म्हणत असते की अगं, फोटोंचं जाऊ दे, परंतु त्याच्या आधी जे घडलं तुझ्यासाठी ते कमी आहे का. कबीर आता सर्वांसमोर तिथून निघून जात असतो, तेव्हा मृण्मयी त्याला थांबवते आणि म्हणते की कबीर, आय एम सॉरी, मी असं नव्हतं करायला पाहिजे. तू मला एवढं सांगत होता पण मी तुझं ऐकलंच नाही. आय एम सो सॉरी कबीर. कबीर मात्र आता मृण्मयीचं काहीही ऐकत नाही. गुंजा मात्र मनाशी म्हणत असते की अहो मृण्मयी ताई, तुमचा खूप मोठा गैरसमज झाला, बा स्वप्नात सुद्धा तुमचा संसार बोलणार नाही. सर्वेश मायाला म्हणत असतो की माया, तुला खरंच अक्कल नाही, कुठे काय बोलावं आणि कुठे काय वागावं ना याची खरंच तुला अक्कल नाहीये. माया त्याला म्हणत असते की तू माझी अक्कल नको काढू, खरं तर आपल्या मुलीला काय हवंय आणि काय नकोय ना हेच तुला कळत नाही. सर्वेश तिला म्हणत असतो की आणि येऊन जाऊन त्या गुंजासारख्या गरीब मुलीच्या का पाठीमागे लागली आहेस तू. अगं, ती आश्रित मुलगी आहे आणि अडगळीच्या खोलीत राहते तिथे त्यांच्या घरात ती. माया म्हणते की अडगळीच्या खोलीतच जास्त सिक्रेट लपलेले असतात सर्वेश, आणि तो कबीर बघितला ना कसं तिच्या मागे पुढे करत असतो ते. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सर्वेशला आता मायाचा प्रचंड राग आलेला असतो आणि तो धड मायाला मारूही शकत नसतो. त्यामुळे समोरच काचेचा जो ग्लास ठेवलेला असतो तो आता हातात फोडतो आणि त्याला काच लागलेली. त्याच्या हातात काच भरल्याने त्याच्या हातातून रक्त येत असतो. तेव्हा माया त्याला म्हणत असते की सर्वेश, आर यू मॅड, तू काय केलंयस हे, आणि किती रक्त येतंय तुझ्या हातातून. तर आता सर्वेश मायाला म्हणत असतो की मला लागलं तर तुझ्यासारखी नीच बाई ते बघायला आली, मग कबीरने का नाही जाऊ जेव्हा गुंजाला लागलं तेव्हा बघायला. माया म्हणते की एक मिनिट, मी तुझी बायको आहे आणि नवरा बायकोचं कामच असतं एकमेकांची काळजी घेणं. ती गुंजा कोण आहे कबीरची, आणि ती तर त्या घराची मोलकरीण आहेस, मग कशाला एवढं पुढं पुढं करतेस. तर सर्वेश म्हणत असतो की अगं, ती घरातली मोलकरीण नाहीये, ती घरात राहणारी आहे कबीरच्या, आणि कबीरचा तिने जीव वाचवलाय. कबीरच्या अंगावर येणारी गोळी तिने स्वतःच्या अंगावर घेतली आहे. सर्वेश आता तिथून निघून जातो. तर इकडे सकाळ झालेली असते आणि मृण्मयी आता कबीरसाठी चहा घेऊन आलेली असते आणि मनाशीच म्हणत असते की कबीर, अजून तू किती वेळ माझ्याशी रागवून बसणार आहे. आणि असं म्हणून रूमचे पडदे आता ती बाजूला करते. त्यामुळे कबीरच्या तोंडावर आता ऊन येतं आणि मृण्मयी कबीरला गुड मॉर्निंग करते. कबीर मात्र मृण्मयीचं काही ऐकत नाही आणि आता मृण्मयी आता कबीरच्या साईडला येऊन बसते आणि म्हणते की कबीर, आता तू पकडला गेलायस आणि तुला माझ्याकडे बघण्याचा सोडून दुसरा कुठलाही पर्याय नाही तुझ्याकडे, आणि तुला माझ्या हातचा चहा सुद्धा प्यावा लागणार आहे. आणि कबीर, तसंही तुझा माझ्यावरचा राग साहजिक आहे, पण आता चहावर कशाला तू राग काढतोय, चहा तर घ्यायलाच हवा ना. कबीर म्हणतो की शेवटी आपल्या घरामध्ये चूक एकाची असते आणि न्याय एकाला भेटतो. मृण्मयी आता कान पकडून कबीर समोर उभी राहते आणि कबीरची माफी मागत असते. मात्र कबीर त्याकडे दुर्लक्ष करत असतो. मृण्मयी कबीरला म्हणत असते की कबीर, प्लीज नको ना रे असं वागू, नको ना माझ्याकडे दुर्लक्ष करू, मला नाही होत सहन हे सर्व. तिकडे गुंजा ही तुळशी वृंदावनासमोर रांगोळी काढत असते. तेव्हा मधू तिथे येते आणि म्हणते की काय अगं गुंजा, तुला काय बरं व्हायचं नाहीये का. तेव्हा मधू म्हणते की वहिनी बघा ना या गुंजाचं काय चालू आहे. तर वहिनी म्हणते की अरे वा गुंजा, किती छान रांगोळी काढलीस तू तर, पण अगं तू एवढी दगदग कशाला करते, किती वेळा तुला सांगितलं की कामाची
दगदग जरा कमी करत जा, पण तू तर काय आमचं ऐकत नाही. मधू म्हणते की खरं तर गुंजाला ना कामाची सवय तिच्या जीन्स मधूनच आलेली असणार. तेव्हा गुंजा म्हणते की जीन्स मधून म्हणजे ती जीन्सची पॅन्ट घालतात ती का? वहिनी म्हणतात की नाही ग बाई, अगं जीन्स म्हणजे आई वडिलांकडून जे मुलांमध्ये गुण उतरतात ना त्याला म्हणतात. वहिनी गुंजाला म्हणत असतात की गुंजा, मी तुझ्या आईला तर कधी बघितलं नाही, परंतु मला असं वाटतंय की तुझ्या आईला कामाची खूप सवय असणार, म्हणूनच तुला इतकी सवय आहे. या घरात तर दोन टोकाची लोक राहतात. एक ती मृण्मयी, तिला 2 हात असून सुद्धा तिला काही कामं जमत नाही. मधू म्हणते की चला वहिनी, आपण फुलं आणायचेत ना आपल्याला, चला आपण जाऊयात. वहिनी म्हणतात की बरं बाई, नाही बोलत तुझ्या सुनेला, बघ आता सुनेची एवढीशी कंप्लेंट केली तर बघ कशी बोलते मला. आणि त्या मृण्मयीने एवढासा चहा काय केला तर किचनला चहानेच आंघोळ घातलीये. गुंजा म्हणते की जाऊ द्या ना काकू, मृण्मयी ताईंचं तसंही मन थाऱ्यावर नाही म्हणून त्यांचं लक्ष लागत नाही. तर मधू म्हणत असते की गुंजा, अगं किती काळजी घेशील, बरं चला मी निघतोय, मृण्मयी कबीरला नाश्ता देणार आहे, परंतु तू सुद्धा त्याची काळजी घे, ठीक आहे. तर इकडे मृण्मयी मात्र कबीरला मनवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, परंतु कबीर काय तिच्याशी बोलतही नसतो. तेव्हा मृण्मयी म्हणते की कबीर, अरे बोल ना माझ्याशी तू, आणि जोपर्यंत आता तू मला माफ करत नाही ना तोपर्यंत मी तुला जाऊच देणार नाही. माझं चुकलंय मला माहितीये, परंतु तू माझ्याशी असा अबोला नको ना धरूस. इकडे वहिनी मधूला म्हणत असतात की मधू, अगं आपली गुंजा एवढी सोन्यासारखी आहे आणि ती माया आणि मृण्मयी सारख्या आपल्या गुंजावर संशय घेत असतात. तेव्हा मधू म्हणत असते की अगं त्यांच्याही कबीरकडून काही अपेक्षा आहे म्हणून त्या बोलतात. तर वहिनी म्हणत असतात की तू आता उगाचच त्या मायाची बाजू घेऊ नकोस हा, आणि त्या दिवशी त्या सर्वेश दादाने तिच्या कानाखाली मारली ना ते बरंच केलं. आणि तुझा काय तुझ्या कबीरवर विश्वास नाही का? बघितलं ना ती मृण्मयी कसा संशय घेते त्याच्यावरती. मधू म्हणते की मृण्मयीला जर तिचा संसार टिकवायचा असेल ना तर तिला तिचा संशयी स्वभाव पहिल्यांदा बदलावा लागेल. तर इकडे मृण्मयी कबीरला म्हणत असते की कबीर, अरे जे झालं त्यासाठी मी तुला सॉरी म्हणते. तेव्हा कबीर म्हणतो की तुझी आई मला सॉरी म्हणेल आणि तेही माझ्या घरच्यांना सुद्धा. तुझी आई माझ्या घरातल्या सगळ्यांना सॉरी म्हणेल का? सणासुदीच्या दिवशी तिने एवढा मोठा तमाशा केला, घर एवढं आनंदी होतं आणि तुम्ही दोघींनी मिळून एवढा तमाशा केला, हे भरून काढशील का तू? आणि तुझा माझ्यावर संशय होता हे फक्त आपल्या दोघांमध्ये होतं, परंतु आज मात्र तू ही गोष्ट चव्हाट्यावर आणलीस. आणि मग तुला असं कसं काय वाटतं की मी हे सगळं विसरून जाऊन तुला माफ करू? मृण्मयी इथं सगळं जग माझ्यावर विश्वास ठेवतं आणि त्याची बायकोच त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, तेव्हा कसं वाटतं ग? या सगळ्याचा आता मला प्रचंड त्रास होतोय आणि तोही आतून. कबीर आता रागाने तिथून निघून जातो. तर मृण्मयी मागे म्हणत असते की कबीर, हे सगळं माझ्यामुळे झालंय आणि आता हे मलाच निस्तरावं लागेल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वेशने मधूला कॉल केलेला असतो आणि तो मधूला म्हणतो की कबीर आणि मृण्मयीला एकत्र आणण्यासाठी आपण एक आयडिया करायची का? आपण सर्वजण एकत्र येऊयात आणि पतंग उडूयात. त्यावर मधू म्हणते की चालेल. सर्वेश मामा आता मधूला म्हणतात की जरा गुंजाकडे फोन दे ना, आणि ते गुंजाशी बोलत असतात. सर्वेश गुंजाला म्हणत असतात की तुला माणसं जोडायला आवडतात ना, मग माझ्या कबीरचा आणि माझ्या मृण्मयीचा संसार जोडून दे ना. मृण्मयी मात्र गुंजाकडे रागाने बघत असते, कारण तिचा बाबा आज तिच्याशी बोलायचं सोडून गुंजाशी बोलत असतो. गुंजा म्हणते की अहो तुम्ही म्हणाल तसं करायला मी तयार आहे. गुंजा मनाशीच म्हणत असते की साहेबा, तुमचा आणि मृण्मयी ताईच्या संसाराचा पतंग आता उंच आभाळात जाणार आहे. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची गतू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.